काम क्रोध नाही अंगी, तो चिनर जन्मला जगी, तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्म नाद बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे। या अभंगाद्वारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणचे मालक, वारकरी संप्रदायातलं अत्यंत फार मोठं श्रीमंत रत्न अशा महान संतांचा अभंग आहे। या अभंगाद्वारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एक पदवी बहाल करतात, एक पदवी देतात, एक पदवी देतात। एखाद्या व्यक्तीचा गौरव करत असताना त्याची लायकी बघितली पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे। आज या पवित्र सतरा नगरीतील ज्या माऊल्यांनी गोड अशा रत्नांना जन्म दिलाय, ते रत्न या भारत देशाचे हिरे म्हणून चमकतात। अशा रत्नांचा यथोचित सत्कार आदरणीय भैकरे सरांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने त्यांनी हा सत्कार मोठ्या श्रद्धेने मोठ्या आदराने केलेला आहे की ते त्या योग्यतेचे आहेत। कोणी शिक्षक असतील, कोणी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतील, कोणी महसूल क्षेत्रात असतील, कोणी देशाचे सेवक असतील, कोणी वैद्यकीय क्षेत्रात असतील, इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील, या सर्व क्षेत्रात एखादं नाव माझ्याच्यानं उकलं असेल क्षमा असावी। या नोकरी क्षेत्रात सर्वांना गोड अशा प्रकारचा यथोचित सत्कार आदरणीय भैकरे सरांनी केलेला आहे, कारण ते त्या सत्कार स्वीकारण्याच्या योग्यतेचे आहेत। आजच्या अभंगाद्वारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एका व्यक्तींचा सत्कार करू इच्छितात, त्याला ती पदवी बहाल करतात। ती पदवी आहे आदरणीय आमदार साहेब, त्या पदवीचं नाव आहे नर नावाची पदवी। कोणाला नर म्हणायचं नेमकं? काही लोकांच्या भ्रामक कल्पना असतील, ज्याने जास्त लग्न केले तो नराच्या यादीत आहे। नालायक काय, त्याला कसं नर म्हणता येईल? अद्याप नाही। नर ही पदवी त्याच व्यक्तीला देता येते ज्यानं दोन गोष्टीवर जय प्राप्त केला। ते एका गोष्टीचं नाव आहे काम आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे क्रोध। काम क्रोध नाही अंगी, तो चिनर जन्मला जगी। ज्यानं कामावर आणि क्रोधावर जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात। एका व्यक्तीने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना प्रश्न केला, आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य, कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला तुम्ही त्याला नर म्हणतात, ठीक आहे, एखादा असेल त्याचा फायदा काय? तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन। कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला अशा व्यक्तीचं जर दर्शन झालं तर देहाचं बंधन तुटतंय, कारण तो अधिकारी व्यक्ती आहे, अधिकारी व्यक्ती। आणि काम आणि क्रोध जिंकणं इतकं सोपं नाही, फार कठीण, फार कठीण, फार कठीण। तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन। कसं बंधन तुटतंय? तर अरुणोदय जाण, तमनिरसे सहजापन। वारकरी संप्रदायामध्ये पुराण प्रणालीमध्ये सूर्योदय म्हणत नसतात, अरुणोदय म्हणतात। अरुण नावाचा व्यक्ती भगवान दिनपतीच्या रथाचा सारथी आहे। दिनपती म्हणजे सूर्य, निशापती म्हणजे चंद्र। या दिनपतीच्या रथाचं सारथ्य अरुण नावाच्या व्यक्तीनं केलं। तुमचं नाव करी। एका बाईला दोन सुपुत्र झाले, एक सुपुत्र ब्रह्मांडाच्या मालकाला पाठीवर घेऊन फिरतो, त्याचं नाव गरुड, आणि दुसरा सुपुत्र अरुण आहे, हा भगवान सूर्यनारायणाचा रथ हाकतो। असे अधिकार संपन्न दोन पुत्र आहेत, म्हणून तो वारकरी संप्रदायात सूर्योदय झाला म्हणत नाहीत, उठा अरुणोदय प्रकाश झाला। अरुणोदय प्रकाश झाला, सूर्योदय झाला असं नंतर आहे। अगोदर अरुणाचा प्रकाश असतो आणि मग सूर्याचा प्रकाश। अरुणोदयी जाण तम निरसे सहजापन। कधी कधी आपल्याला खेड्यातल्या भाषेत तांबडं फुटलं म्हणतो, पहाटेचं फटफट झालं म्हणतो। हे तांबडं फुटणं म्हणजे अरुणाचा उदय, आणि अरुणाच्या पाठीमागं निशापती दिनपती हा सूर्य नारायण येत असतो, आणि सूर्याचा प्रकाश पडला रे पडला। अगोदर अरुणाचा उदय होत असतो, आणि अरुणाचा उदय झाला की सूर्याचा प्रकाश पाठीमागून आहे। सूर्याचा प्रकाश आला रे आला की तम म्हणजे अंधार, तम निरसे सहज आपण। अरुणाचा उदय झाला की कायमस्वरूपी अंधार निघून जात असतो,
तसा तयाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज नमूद करतात. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन विठाला. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने आजचा हा सोहळा आयोजित सर्वांच्या परिचित या भूमीतले एक रत्न, शैक्षणिक क्षेत्रात तर आहेच, त्यांचे वडील शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून गोड अशा प्रकारची सेवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी गोडशी सेवा केली. या देशाचे सुंदरसे हिरे त्यांच्या पिढीमध्ये बऱ्याचपैकी घडल्या गेले आणि अशाच एका महान रत्नानी आणि तशा त्यांच्या मातोश्रींनी एका गोड रत्नाला जन्म दिला. ते आदरणीय बहिकरे सर सर्वांच्या परिचित आहेत. त्यांच्या आईने जसा त्यांच्या वडिलांच्या खांद्याला खांदा देऊन गोड असा सुराळ प्रपंच केला, तसेच त्यांच्या जीवनामध्ये एक धर्मपत्नी म्हणून गोड अशा प्राप्त झाल्या आदरणीय सुवर्णाताई. मला असं वाटतंय भारतातली सर्वात मोठी स्वतंत्र संस्था म्हणजे ग्रामपंचायती, ज्याला स्वायत्त संस्था म्हणतात. माझं काही शिक्षण आमदार साहेब जास्त नाही, पण मला वाचिलेलं लक्षात राहतंय. हे बासरच्या मालकीनीची कृपा आहे. स्वायत्त संस्था, ज्या संस्थेनं घेतलेला निर्णय राष्ट्रपतीला सुद्धा मानावा लागतो, मुख्यमंत्र्याला सुद्धा मानावा लागतो, पंतप्रधानाला सुद्धा मानावा लागतो. देशातली सर्वात मोठी, देशातल्या घटनेतली संस्था म्हणजे ग्रामपंचायत ही संस्था, हिला स्वायत्त संस्था म्हणतात. अशा संस्थेत भारताच्या स्वातंत्र्यानंतर या सतारा नगरीतल्या आतापर्यंत प्रत्येक सरपंच हा पुरुष झाला, पण या सतारा नगरीतल्या पुरुषांच्या नंतर प्रथम विद्यमान सरपंच झाल्या त्या आदरणीय सुवर्णाताई बहिकरे सरांच्या त्या धर्मपत्नी. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण तुम्हाला सुद्धा प्रणाम. तसेच मृदंगाचार्य आमचे अरुण महाराज पाटील, त्यांनाही प्रणाम. या गावातील वारकरी संप्रदायातला अत्यंत जडवड रत्न आदरणीय कृष्णदासजी महाराज सताळकर, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. तेही मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. तसेच याच गावातील आष्टीला बरेच प्रवचन वगैरे, त्यांना सुद्धा पारमार्थिक क्षेत्रांचा आवड आहे. आमचे उद्धव महाराज म्हाळंकर म्हणजे सताळकरच त्यांना म्हणावं लागेल. माझी आणि त्यांची भेट आदरणीय पूजनीय वंदनीय सीताराम महाराज रोडगे वारकरी शिक्षण संस्था राजा टाकळी, त्यांच्यामुळे आष्टीला त्यांच्याकडे भेट झाली माझी. त्यांच्या घरी सुद्धा मी जाऊन आलो, ते सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा प्रणाम. पुनश्च इथं बाजूच्याच खेड्यातली एक वारकरी संप्रदायातलं रत्न, ज्यांनी सुंदरशा विद्यार्थ्यांना ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करण्याकरती ज्यांना घडवलं, असे आदरणीय अच्युत महाराज, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. एका फार मोठ्या संस्थांवर ज्या गावामध्ये गोड एका महात्म्यांचा अधिष्ठाने सद्गुरू नारायण बाबा वांगीकर, तिथं फार भजनाची गोडशी परंपरा आहे आणि भरपूर भजने आहेत. अशा गोड नारायण बाबांची कृपापात्र असणारे उत्तरेश्वर महाराज वांगीकर, ज्यांचा खूप गाढा पाठांतर आहे. आमच्यासारख्याच्या कीर्तनात उभे राहिले आमचं महत्भाग्य, पण आदरणीय बंडा तात्यांच्या कीर्तनामध्ये, पांडुरंग बाबांच्या कीर्तनामध्ये, अशा मोठ्या मोठ्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या कीर्तनात ते स्वतः चाली म्हणतात. निष्ठावंत, निष्ठानिष्ठी झालेल्यांच्या नाही असो. तसेच आमचे ते गोविंद बाबा संस्थान, माऊली संस्थान आहे मांजरवाडा, तिथले सुद्धा महाराज आहेत, बऱ्याच ठिकाणी येतात, त्यांना सुद्धा प्रणाम. सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांची नावं मला पाठ नाहीत, क्षमा असावी. आणि पंचकृषीतून आलेला सर्व श्रोतावर्ग आणि या नगरीतील मायमावल्या सत्पुरुष तरुण आदी करून सर्वांना प्रणाम करतो. राजकीय क्षेत्रातलं अत्यंत जडवड रत्न, हाडाचे राजकारणी, जुनाट त्यांच्या काकांपासून याच्यापासून फार मोठं राजकीय क्षेत्रातलं मोठं वैभव, अत्यंत आधारवड राजकीय क्षेत्रातल्या या परिसरातलं जे कुटुंब आहे, अशा कुटुंबामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा वारसा चालत आहे असे आदरणीय बाबासाहेब पाटील, पारमार्थिक क्षेत्रात त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मला असं वाटतं बऱ्याच कीर्तनात माझ्या ते हजर आहेत. मागे तीर्थ धांगऱ्याला सुद्धा परवाला काल्याचं कीर्तन तिथे हजर होते, दुपारी 2-2.5 तास हजर होते. आत्तासुद्धा या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं आलेत. आदरणीय बाबासाहेब पाटलांना धन्यवाद देतो. राजकीय क्षेत्रात फार मोठी माणसं होत असतात,
पण परमार्थिक क्षेत्रात मोजके येत असतात. माझी भाषा थोडी कडक आहे. तुम्ही पटलं तर आणा, न पटलं नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. पैशासाठी जर कोणाच्या अंडरवेली धुवाच्या असतात तर मला पंढरपुरातल्या मालकानं पैशाचा पाईप दिलाय, म्हणून मी हलकटाच्या मरुस्तर अंडरवेली धुणार नाही. विठाला पारमार्थिक क्षेत्रामध्ये वैखरे सर बाबासाहेब पाटलांचं फार मोठं योगदान आहे. मागे महेशाच्या मंदिराला 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला असं ते सांगतात म्हणून नाही, मला प्रत्यक्ष त्या गावकऱ्यांनी चिठ्ठी दिली की आमच्याकडे 50 लाखाचा निधी ज्या व्यक्तीने मंदिरासाठी दिलाय, म्हणून याच्याकरता तुमचा धन्यवाद. तुम्ही राजकीय क्षेत्रात आहेत म्हणून मुळीच तुमचा धन्यवाद करत नाही. तुम्ही परमार्थिक क्षेत्रात तुमचा सिंहाचा वाटा. भगवान शिवजीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढच्या कुठल्याच कामाची वाटचाल करत नाही. असं एक राजकीय क्षेत्रातलं असून परमार्थिक क्षेत्रात सुद्धा आवड असणारे असंच तुमच्यासारखं रत्न वैकुंठवासी उत्तमरावजी विटेकर हे सुद्धा महिन्याचे पंढरपूरचे वारकरी होते. संप्रदायामध्ये वर्णी लावणारे राजकीय लोक कमी येत नाही. तर परवा मागच्या 2 वर्ष या लॉकडाऊनच्या अगोदर एका राजकारण्याच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन मी केलं. त्या राजकारण्याचं कीर्तन ऐकायला त्या राजकारण्याचा मुलगा 2.5 तास उभं राहून कीर्तन माझं ऐकलं. ते कीर्तन आटपल्याच्या नंतर त्याच्या पुढच्या गावाला माझं संध्याकाळचं कीर्तन, वापस येताना ज्याच्या बापाच्या श्राद्धाचं कीर्तन मी केलं त्या आदरणीय राजकीय क्षेत्रातल्या जडवड रत्नाचं पोरग संध्याकाळी बापाच्या पुण्यतिथीच्या दिवशी धाब्यावर हरामखोर जेवत होतं. मी डोळ्यानं पाहिलं. तो मोठा राजकारणी फक्त कीर्तनात नाव सांगत नाही त्या हरामखोराचं. विठाला माझ्यासोबत जे 2 गायक होते पहा म्हणे केवढा मोठा व्यक्ती 2 तास 45 मिनिटं उभं राहिलाय. अरे मी म्हणलं ही सगळी नाटकं आहेत. प्रत्येक मांजरा डोळे झाकून दूध पित असतात, त्याला वाटते मालकीनच आंधळी आहे का काय, असं समजू नका. आणि तिकून येताना त्यांना दाखिलं जे 2 तास 45 मिनिटं कीर्तन करून उभं राहून कीर्तन ऐकत होता का, त्याच्या वडिलाचं श्राद्ध आजच आहे आणि ते कोंबडे खाऊन श्राद्धाच्या दिवशी नाटकं करायला. कसे पितर त्याचे पुण्याला जातील. त्याचे पितर सुद्धा शाप देत असतील. त्याचे पितर सुद्धा त्याला शाप देत असतील. असो परमार्थिक क्षेत्रात गोडवर्णी आहे. साहेब तुम्हाला सुद्धा प्रणाम. मी माझ्या अभंगावर येतो. बैकरे सर शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात काम आणि क्रोध ज्यानं जिंकला त्याला नर म्हणायचं. कल्पना ज्याच्या त्याच्या वेगळ्या असतात. बसा कॅमेरेवाले आता खाली. मी हलणार नाही, खुर्ची हलतच नाही त्यावरती मी कसा हलन. बसा बसा. देव तुमचंही चांगलं करो. सगळ्या यूट्यूबवाल्यांना विनंती, कीर्तनाच्या अभंगाचं कडवं टाका. तुम्ही 50 कॅमेरे लावा, मला काही ताण येत नाही. माझ्या हौदात मी कोणाला हातच घालू देत नाही, त्याच्यामुळे मला भीतीच नाही. काय ताण नाही. किती कॅमेरे लावा. बरेच लोक तुम्हाला लावू देणार, मी लावू देतो तुम्हाला, पण अभंगाचं कडवं टाका. हे बी लई इचकून टाकायले टायटल टाकते कष्ट्यात इंजेक्शन हाणलं. असा परमार्थाचा अपमान करू नका. जर तुम्ही तसं केलं तर तुमचेही पूर्वज नरकाला जातील. विठाला कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात. काम इतका विचित्र आहे. ह्या काम्या नावाचा हलकट व्यक्ती इतका हलकट इतका हलकट इतका हलकट इतका हलकट, या काम्यानं सब देऊन की बाबा भगवान शिवजीला पण एकदा बेजार केलं. शिवजीला सुद्धा बेजार केलं. इतका हलकट काम्या. ह्या काम्यानं पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा 6 वेळेस बेजार केलं. मी वाचून सांगतो, ऐकून सांगतच नाही. ऐकून मी 6 श्लोकाचं सांगतो, त्याच्यातला एकही जिवंत नाही. स्वर्गीय आहेत ते आदरणीय 6. बाकी 7व्या अजून कोण्या माणसाचं ऐकून सांगत नाही. मी फक्त त्या 6 श्लोकाचं सांगतो, अन्यथा वाचून सांगतो. भांगऱ्या भुंगऱ्याचं सांगितलं आपल्याला जर विचारलं कशात आहे तर धोतर पिवळं होऊन खुर्ची पिवळी होईल. विठाला पंढरपुरातल्या मालकाला 6 वेळेस काम्यान बेजार केलं. इतका काम हलकट आहे. काशीतल्या मालकाला बेजार केल्याच्या नंतर बैकरे सर ह्या काम्या नावाच्या हलकट व्यक्तीला हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी उत्तरेश्वर बुवा भगवान शिवजीनं फुकलं. जित्ताच फुकला काम्या, जित्ताच. तो होळीच्या दिवशी फुकला. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. आणि या दिवशी हा काम्या भगवान शिवशंकरानं फुकला. कालांतरानं त्या कामदेवाची पत्नी, आता त्याला देव म्हणतो, या कामदेवाची पत्नी शिवजीला शरण आल्या. भगवान मालकाला मारलं, त्यानं चूक केली, पण माया पदरात किती आता दुःख पडलंय. तो काळजी करू नको.
हा नालायक होता म्हणून मारलाय, तू अधिकारी चिंता करू नकोस. हा काम्या पंढरपुरातल्या मालकाचा रुक्मिणी आई साहेबाचा मुलगा म्हणून जन्माला येईल. पुढे तो मदन म्हणून जन्माला आला. तर तिथं जन्माला आल्यावर जरासं आई साहेबाचं पाप वाढलं पंढरपुरातल्या मालकिनीचं. मग शंभरासूर नावाच्या राक्षसानं हे पहिलं पोरग पळून नेलं, समुद्रात टाकलं. ते माशान गिळलं. तो मासा एका भोयाला सापडला. तो मोठा मासा होता. आता पोरग गिळलं म्हणजे मासा काय असा बारीक असेल का? त्या भोयाने विचार केला, राजानं आपला बराच आदर केलाय, त्या राजाला मासा देऊ. तुमच्यावानी माळकरी राजा नव्हता तो. केवढी माळ आहे. आमचे लोक बारीक घालीत, सूक्ष्मदर्शक खाली पाहावं लागते माळकरी खराचे का. एकाला विचारलं, काऊन बारीक माळ घातली? रुतती. पाकिट नाही रुतत का हराम खरा तुला? विठाला विठाला त्या दिवशी उत्तरेश्वर महाराजाला म्हणलं, आपल्याला लाजवीला अशी माळ घातली, खपक्या मोठाले म्हणायची. बैकरे सरांनी वा आनंद वाटला. नाहीत मी सत्कार करू देत नाही कीर्तन बंद करून. तुम्ही वारकरी पुत्राला जन्माला घातलं त्या माऊलीन, म्हणून त्या माऊलीचा आदर केला. एका चांगल्या राजकारण्यानं मधात सत्कार केला. मी पटका सोडून घरी गेलो. जाय म्हणलं, तू हे पाकिट चुलीत घाल तिकडं. मला श्रीमंत केलंय पंढरपुरातल्या ना. आमच्या काय परंपरेला तू काढ्या लावतो? विठाला विठाला काय सांगू लागलो. आणि मग तो मासा शंभरासूर नावाच्या राक्षसान पाण्यात टाकला नव्हता ना, त्यालाच तो मासा दिला. त्यानं स्वयंपाक करण्यासाठी दिला. ही माया नावाची दाशी जन्माला आली, ती रती माया नावाची दाशी. आणि तिने ते मासा कापल्याबरोबर पोरग जन्माला आलं. तिथं 6व्या क्रमांकाचे संन्यासी आले, देवर्षी नारद. याला पोट्ट म्हणू नको, हे तो कपाळाचा मालक आहे. तिनं स्वयंपाक घरात आमदार साहेब मोठा केला. आणि मिशा आल्यावर नारदान लगेच, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव दैवबलम लाभस्ते श्याम कुदस्ते श्याम पराजया. असं गोड मंगल. ते नवीन मंगल अष्टक म्हणले नाही, ताई ग बाई ग द्वारकाबाईची सखी आणि श्रीराम तात्याचा बाब्या. निब्बर काठीनं यायची, बसायची जागा हाणायला पाहिजे, असे मंगलाष्टक म्हणणार यायची. विठाला ए शावराव देवराव चपला काढा. पायातल्या चपला काढून बसा निवांत. विठाला विठाला ही कामाची परंपरा. बेजार केलं त्या कामानं, शिवजीला बेजार केलं. हरे हराची आभरू घेतो भय नाही त्याशी. तुका म्हणे येणे आणि बहु नाडीले शहामे. चांगले शहाणे अधिकारी लोक. अहो शिवजीला काय केलं माहितीये का? दिगंबर रूप झाला पंचानन ग. दिगंबर रूप धरलं. दिगंबर भिल्लेनीच्या पाठी लागे पंचानन ग. कुलालाचा बाप ताराचा अखंड घडीत मलकी रे. बाळ्या ते ह्या गावाला होते का कीर्तनाला? त्यांनी प्रमाण म्हणलं बाळंगीर. वा, प्रमाणाचा बादशाह आहे. असं प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायची कोटीची नोट. असं दिलं पाहिजे प्रमाण. एक जणाला गाणंच म्हणलं, त्याने ढगायला लागली कळ. म्हणलं प्रमाण. ते म्हणलं मला हेच पाठ होतं. अरे सोंबळ्या, इथं गाणे नसतेत ना, नालाय का? विठाला विठाला इतका कामी चित्र. दिगंबर रूप झाला पंचानन ग. भिल्लनीच्या पाठी लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले डमरू गेले व्याघ्रांबर ग. त्रिशूळ गेले डमरू गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला पंचानन ग. दिगंबर रूप झाला पंचानन ग. शिवजीला बेजार केलं कामानं. हरी पंढरपुरातल्या मालकाला काय बेजार केलं? एका नालायकाला मारण्यासाठी त्याच्या पत्नीचं चारित्र्य आडवं येत होतं. भारतीय संस्कृतीतली स्त्री किती अधिकारी आहे. ज्याची बायको सात्विक आहे, तिच्या नवऱ्याला मारायची पंढरपुरातल्या मालकाची पण हिंमत नाही. हिचं चारित्र्य भंग करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला एका देवाला वानर करावं लागलं. वानर बघा, पुराण वाचा. खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याकडे. असं हिचकिलं की पुराण गवसत आहे. तिसरंच हिचकायले तुम्ही आणि मग 10:30ला दात घासायले. चांगलं हिचकी जा. आता मला बारीक आहे, मग नशीब खोट आहे. घेईन मी बी मोठा मोबाईल, त्याबद्दल काय नाही. पण कशाला 90 वर्ष लुगडं घातलं, आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू?
त्याच्यामुळं घेत नाहीत. माझ्याकडे का पैसे नाहीत का? लोंड आहे पैशाचा पंढरपुरातल्या मालकांना द्यायला. मी कीर्तनात सांगतो, लोक कुठं देत माझ्याकडे काहीच नाही. कुठायचं कामच ठुलं नाही पंढरपुरातल्या मालकांना. 2-4 पिढ्या पुरण इतकं पोरायला दिले. फक्त त्याने एकाच रंगाचं पाणी प्यावं आमच्या पोरायनं. आणि त्यानं 2-4च वस्तूच्या भाकरी खावा, गव्हाच्या, ज्वारीच्या, बाजरीच्या. अशा जर भाकरी खाल्ल्याने एका रंगाचं पाणी पिलं ना तर 10-15 पिढ्याला पुरल इतकं दिलंय. पण त्यानं रंगारंगाचं पेल्यावर तर ते माया पित्राला पुरतं का नाही काय माहिती. रावणाचं इचकलं ते खालच्या सुंबळ्याची काय कथा आहे. विठाला त्या सात्विक स्त्रीचं चारित्र्य भंग केलं. इतका कामी चित्र. आणि पंढरपुरातल्या मालकाला तितकाच दोष लागला. विटेवरच्या मालकाला 349 पवित्र गंगेपैकी एका गंगेत दगड होऊन पडावं लागलं. ती गंगा त्याच्या 7व्या अवतारातल्या सासरवाडी. ते पंढरपुरातल्या मालकाच्या 7व्या अवतारातली सासरवाडी विदेशातली नेपाळ नावाचा देश. तिथे गंडकी नावाची गंगा वाहते. आणि त्या गंडकी नावाच्या गंगेमध्ये पंढरपुरातल्या मालकाला शालिग्राम नावाचा दगड होऊन पडावं लागलो. इतका कामी चित्र. हरिहराची आभरू घेतो भय नाही त्याशी. चांगल्या चांगल्या ऋषीमुनींना नागून टाकलं त्यानं कामानं. कामाजी कोतवालयाने जमदग्नी दुर्वासनारीले महान महान ऋषी. त्याला क्रोध नावाचा फौजदार भेटला. क्रोध नावाचा फौजदार या काम्याला यानं चांगल्या चांगल्यांची फजिती केली. इंद्र हा, मी परवाला बोलून गेलो त्या दिवशीच्या कीर्तनात, तुमच्या क्षेत्रात 1 किंवा 2 पदाच्या व्यतिरिक्त कुठल्याही मंत्र्याला पद नसतात. पण 222 मंत्र्यांची पद एकाच पठ्ठ्याला होते. असा 33 कोटी देवाचा राजा इंद्र 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 याला भग नावाचा रोग झाला. कामानच एका पवित्र स्त्रीकडे इंद्रानं पाहिलं. ती बाई इतकी अधिकारी बाई होती. तिच्या मालकानं 6 शास्त्रापैकी एका शास्त्राची निर्मिती केली. इतकी अधिकारी. महर्षी कपिल नावाची व्यक्ती, महर्षी ज्या स्त्रीनं साळी पेरल्याच्या नंतर आवर्षण पडलं होतं, ते आवर्षण खंडवृष्टीचं नव्हतं. ते अत्यंत ओल्ला दुष्काळ होता. माणसं सगळी नापिकी झाली. आणि तिने एका महान साधूच्या सानिध्यात प्रापंचिक जीवन आपलं व्यतीत केलं. त्या व्यक्तीचं नाव होतं गौतम महामुनी. ज्या महामुनीने न्यायशास्त्राची निर्मिती केली. कपिलांचं नाव घेतलं, त्यांनी सांख्यशास्त्र लिहिलं. ते लक्षात आलं एकदम कपिलांचं म्हणून सांगतो. पण न्यायशास्त्र गौतम महामुनीनं केलं. न्यायाचे 10 प्रकार सांगितले. त्याच्यात हस्ती कवितन्य न्याय नावाचं एक शास्त्र आहे. फार 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 मोठी काही ताकद आहे. अशा महान महात्म्याच्या सानिध्यात 222 सुंदरीपैकी एक सुंदरी होती. ती पुराणामध्ये 222 सुंदर सांगितल्या. इतिहासामध्ये 6 स्त्रिया सुंदर सांगितल्या. एवढ्या सुंदर. याच्या व्यतिरिक्त मी वाचिली नाही आणि कोणाला सुंदर म्हणतही नाही. विठाला अशा महान पतिव्रता स्त्रीकडे इंद्रानं आपल्या कामाचा वर्षाव नालायक स्थितीत केला. इंद्रा पडली भग. इतका कामी चित्र. 222 पद साहेब. 222 सामान्य पद असेल. 222 पद एकट्याला उत्तरेश्वर बुवा. भग नावाचा रोग झाला. अहो, रात्री प्रकाश देणारा ज्याला निशापती म्हणतात. निशायती भवपती भयजाय प्रकाश भयतति श्रोत्रजन निशियां भवतति सकल सुदान निशियां भवतति सकल सुदान निशियां भवतति सकल सुदान प्रकाश भयतति श्रोत्रपिता प्रसन्नस्तु भयजायन्ते स्वेदान् भयतति विंकन्नवो स्वेदान् भयतति विंकन्नवो स्वेदान् भयतति विंकन्नवो. किती जरी तेजस्वी प्रकाश पडला तर श्वेत म्हणजे घाम निघत नाही असा प्रकाश देणारा निशापती चंद्र. इतका तेजस्वी ज्याचा प्रकाश. यानं एके दिवशी कामाच्या बरबटीत नालायकपणा केला. बैकरी सर, ज्या महाराजांनी आमदार साहेब त्याला शिकिलं का, त्या महाराजाच्या बायकोवरच अन्याय केला. इतका चंद्रानं हलकटपणा केला म्हणून चंद्राला टीबी झाली. क्षयरोग नावाचा रोग म्हणजे इंद्रा पडले भगचंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा. त्याला क्षय नावाचा रोग झाला इंद्राला. आणि तो क्षय नावाचा रोग नीट करून 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 डॉक्टरनं सांगितलं चंद्र वाचला.
पण त्याचा डाग जात नाही. थोत्तर काळं झालं चंद्राचं थोत्तर. किती बी दुर्बिणी खाली पा, चंद्र सगळा पांढरा शुभीत दिसतो, पण मधात थोत्राला एक डाग लागलाय ना, जगातली कुठलीही शक्ती त्या चंद्राचा डाग काढीत नाही. आणि बघा 3.5 निमिषो लागवी कला चक्षुरोर भैर पातीर या जायते चक्षुना तताम धर्मानाम संन्यासो. हो, जाबालींचा पुरावा आहे उत्तरेश्वर बुवा. हे काय गोट्या खेळणार महाराजाचा पुरा आहे का? डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला लावतंय. अशा प्रक्रिया 128 त्याला क्षण म्हणतात. 128 बाळ्या खालीवरी डोळा लावतो. इतक्याच वेळेपुरता एका संन्याशाच्या अंतकरणात काम आला. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. हा 6व्या क्रमांकाचा संन्याशी. तितक्या वेळापुरता आलेला काम आणि तितक्याच कामात लग्न करण्याची इच्छा झाली. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं भगवान विष्णू परमात्म्याने लग्न करू नका, लय भानगडी असतात. तर हे संन्याशी तितक्या टायमात पंढरपुरातल्या मालकाला म्हणलं लग्न करणं वाईट आहे, तर मग तुम्ही 16,108 काउंट केले. असा उलटा दांडू हाणला. तर पंढरपुरातले मालक म्हणले करा, कोण पाहिजे मला मुलगी? तुम्हीच बघा. भगवान म्हणले संन्याशाला कोण द्यालेत? मग तुला 16,108 आहेत, त्याच्यातली एक दी. 128 बाऱ्या वरचं पापन खालच्या पापनाला लवतय. लवे डोळी ह्यामनिन पाती चक्षु भयाम भ्राती वेळा निमिषो लाघवी स्थिती चक्षु प्रणाली. ही पंचांगाची भाषा आहे. बव कर्ण कळे आता निजरती सोहळे ते निमिष मात्राचे निआगळे भास्कर तेजू दिनपती अष्टप्रहरा माझी मध्यवीत उजरा त्या चतुर प्रहराचे निभया का चतुर निगतीत निजरा दिनभासती कळा. 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस म्हणजे 8 प्रहराचा 24 तासाचा हा दिवस गतिस्थितीत असतो. अशा प्रकारामध्ये 128 वेळा खाली पातळ होते. तितकाच काम एका संन्याशाला झाला. पंढरपुरातल्या मालकाला बायको मागितली. एका महात्म्याचा पुरावा आहे. तुझं एक मागताची भली तो तयाची रांड केली. किती कठीण पुरावा आहे. तुझं एक मागताची भली तो तयाची रांड केली. हे देवा, त्या संन्याशानं 16,108 बायकोपैकी एक मागितली, आता दिलीच नाही, तर त्याचीच बाई केली. ब्राह्मण भक्त तेव्हा गावरानच असते. लय किंमत गावरांना. तुम्ही कोण्याही जातीचे आंबे खा, पण गावरान आंब्याचा रस खाल्ल्यावर 2 घंटे बोटाचा वास येते. हे कलमा लावून केलेले आंबे कोणी कुण खा, पहाट पण वास येईन. विठाला कोण्याही क्षेत्रात निष्ठेला महत्व आहे. दिसायला साधा माणूस आहे, असू द्या बैल होंडा मोंडा, पण तास सरळ काढी. पुन्हा लोक तुम्हाला म्हणते बाळ्यान वर्णन केलं, पण तुम्हाला बैल म्हणला. अशा काड्या करणार लय हरामखोर झालेत आपल्या. घोड पुरावा. 128 वेळेला वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतं. इतक्या पुरता काम 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद. इतक्या कामाकरता बाई झाली नारदाची बाई झाली. नारद चुकला चाळा भजनाचा आणि तितका तो भजनाचा चाळा संपला. बाई झाली, 7 पोरं झाली आणि 1 कन्या, तिला कल्पषष्ठी म्हणतात. इतका काम आहे विचित्र. इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. एवढा मोठा काम, एवढा मोठा काम, फार विचित्र काम आहे. एका नदीच्या पात्रात पाणी आहे. काम जिंकल्यावर, क्रोध जिंकल्यावर नर नावाची पदवी कोणाला दिली ती सांगतो, पण काम किती कठीण आहे लक्षात ठेवा. एका नदीचं पात्र पाण्यानं तुडुंब भरलं, आमदार साहेब तुडुंब भरलं. आणि त्या पाण्यातून पलीकडे जाण्यासाठी नावेचा वापर होता. 10-15 नावा झाडाच्या कडेला, झाडाला नदीच्या कडेला झाडं होते, त्या झाडांच्या बुंथ्याला त्या नावा बांधलेल्या येतात. एकाही नावेत कोणी नाही, कोण नाव हाणणार. पण थोड्या वेळानं नदीच्या पात्राच्या कडेला उभा असलेला या भारतीय संस्कृतीतला फार मोठा पारमार्थिक क्षेत्रातला बादशाह, बादशाह म्हणजे राजा, त्या राजाला एक नाव गंगेत चालताना दिसते. आवाज दिला, ए मला यायचंय. काम किती चित्र आहे बघा. आवाज दिल्याबरोबर तो नावाडी थांबला. नाव उभी केली, अलीकडे कडेला नाव आणली आणि नाव कडेला आल्याच्या नंतर त्या अधिकारी व्यक्तीच्या लक्षात आलं नाव हाणायला बाई बसली. माणूस नव्हता नाव हाणायला, अनुभव बाई होती. बाई
आणि मग त्या महात्म्याने विचार केला आपण कसं बसावं की एकटीच नाव हाणायली मी एकटाच आहे, म्हणून तर महाराजांनी काही काही ठिकाणी स्त्रींना वर्ज्य केलं. एकांता स्त्रीच्या सानिध्यात बसू नये, परस्त्रीच्या. नको नको स्त्रियाचा, नको नको स्त्रियाचा, करीती आघात पुरुषाशी. मधले दोन गोष्टी तुम्हीच म्हणा, कशाला आमच्या अंगावर इस्तू टाकीता. हो, आणि याचं सगळ्यात मोठं जर पाप कोणाच्या बोकांडीवर बसत असेल तर तुमच्या. विठाला कारण चुकीचा परमार्थ करणाऱ्या लोकांना जी माणसं प्राधान्य देत असतात, दोघाशी पतन सारखी. वक्त्याला काय पाप असेल, त्यानं या स्टेजवर काय नालायकपणा केला असेल, त्याला किती पाप असेल त्या असू द्या, पण त्याला आणणारा, त्याला प्राधान्य देणारा, त्याला अनुमोदन देणारा, हे सगळी माणसाच्या बोखांडीवर अर्ध पाप बसत असते. विठाला पण नाईलाजानं पलीकडे जायचं असल्यामुळं मन घट्ट केलं आणि त्या नावेत प्रवेश केला. पण निसर्गाचा नियम आमदार साहेब, फ्रीज मधलं लोणी विस्तवाच्या जवळ नेलं की वितळणं त्याचा स्वभाव आहे. एकांत स्त्री पुरुषाच्या सान्निध्यात आलं की काम उत्पन्न होणं हा निसर्गाचा स्वभाव आहे. आणि एकांतात येऊनही जर काम उत्पन्न होत नसेल तर तो नराच्या यादीत आहे. पण एवढा मोठा महात्मा कामानं भरपळला. नदीच्या पात्रात नाव आल्याबरोबर मध्य पात्रात नाव होती. तिचं सौंदर्य बघितल्याच्या नंतर बैकरे सर त्याच्या अंतकरणात काम उत्पन्न झाला आणि तेवढ्या मोठ्या साधूनं त्या स्त्रीच्या हाताला स्पर्श केला. तिने हात झटकेला. हो जाऊ दे आता, ओ नकून काहीच नको, मला प्रपंचात पडायचंच नव्हतं, पण तुझ्या सौंदर्याला पाहून अंतकरणातला काम पेटलाय. आता तुझ्यासोबत पाणी ग्रहण करायचं, मी तुझ्यासोबत लग्न. लगेच लग्नाची तयारी. गंगेतच लागलं लग्न. गंगे माधरी संग ढिवरेशी रमला. 50-50 मिनिटं चाली म्हणणारी लोक लय येत, पण प्रमाण नाही देता याची. आणि माणसं बी अशा माणसाला मोठाले पाकिट देत नाहीत. आग्या मोहळाच्या माशा आहेत तुम्ही. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते मोहळ. ज्यानं धुपण आणलं का त्या माशा उठून जातात आणि घेऊन जाय म्हणतात कांदा. आणि रिकामा चालणाऱ्याला माशा डसत्यात. तुम्ही आग्या मोहळाच्या माशा येतात, तुम्ही आशाकडे कशाला चांगलं पाहता. विठाला काम उत्पन्न झाला. सांगतो पुढचा अर्थ तुमच्या प्रमाणाचा. काम उत्पन्न झाला, लग्न केलं आणि त्या बाईला सांगितलं मला रती सुख पाहिजे. बाईला हुशार आमदार साहेब. हा, तिला माशा धरणाऱ्यानं सांभाळलं होतं, माशा पकडणाऱ्यानं सांभाळलं, पण ती माशा धरणाराची पोरगी नव्हती. आद्रिका नावाची देवांगना स्वर्गातली, ही मृत्यू लोकात फिरायला आली आणि तिला खाली ती पोरगी झाली. पोरग झालतं एक, एका राजाने नेलं आणि ही पोरगी त्याने नेली. हे मोठा भानवाद आहे भागवतातला. ऐका, तुम्हाला लक्षात येईल कधी कधी एखाद्या वेळेस. चांगल्या वाचणाऱ्याच्या तोंडातून ऐका. बरीच आमचे लोक वया घेऊन भागवत सांगतात. आता श्रीमद भागवत पुराणे येन चतुर्थ स्कंधायां भव भागवते पुराणे शुकानुवाद संवादेन येन मैत्रेयानां स्थितेयां पाराशरादि भव पुनितानां व्यासादि यतिक्षोत्रेषु शुकानुवाद संवादे भव भागवते पुराणे. त्या ठिकाणी बर का अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बर का. आणि काय तो एका शूद्र स्त्रीशी रत झाला बर का. पण काय सांगायचं तुम्हाला बर का. तितक्यात घाम येऊ लागला म्हणून यजमानाने कुल्लर लावलं बर का. आणि त्या कुल्लरच्या वाऱ्याने पान पालत झालं. इथे सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बर का. अहमदपूर सोडून दिलं, एसटी डायरेक्ट लातूरलाच गेली. अरे तू असं सांगितल्यावर श्रोते मरतीन रे भागवत्या. असं येड्यावानी करू नकोस ना. आलाय का जरा वाचून सांगत आहे सुंबळ्या. विठाला फार मोठा आद्रिका नावाच्या देवांना हुशार बाई ती. कुलवान घरातली स्त्री, सदाचारी कुटुंबातली स्त्री. आणि त्या बाईनं सांगितलं मालक
काम तुमचा उत्पन्न झाला, माझ्याशी पाणी ग्रहण केलं, मी तुमची धर्मपत्नी आहे. 24 प्रकारे त्याच्यातले 2-3 सांगतो. आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याचा प्रकाश मालवेपर्यंत पत्नीशी संग करता येत नाही. मुद्दा 1. सूर्याचा प्रकाश मालवेपर्यंत पत्नीशी संग करता येत नाही. मुद्दा 1. दुपारची वेळे भास्कराचं तेज चमकत आहे, अशा प्रसंगाला मला तुम्हाला रतिसुख देता येत नाही, ही अडचण आहे. आणि दुसरा मुद्दा, आपण घरी केलेली पापस जाळण्यासाठी गंगेत येत असतात. गंगा पापम, पाप शालन करते. तीर्थराजा भयति पुनीतो मगध भयो भय जायन्ते, यति पापा भय शालन हितार्था, गंगोदक भय पुनीत भयो, तर्पण विधि भय स्नान सुधा, तर्पण विधि भय स्नान सुधा, मंत्रोच्चारति स्थितो जना, गंगोदक भय सकल सुदान, गंगोदक भय सकल सुदान, गंगोदक भय सकल सुदान. हे पाप शालन करण्यासाठी गंगा आहे. स्नान करा, तर्पण करा, नामस्मरण करा गंगेच्या पात्रामध्ये, पाप संपत आहे. इथं प्रपंच करीत असतात का काय मथार हुशार, त्या मथाऱ्यानं वारं मुठीत दाबलं आणि नावच आकाशात घेतलं. तारामंडळात नाव दिली. बायकोला सांगितलंय आपल्या संसाराला गंगा आडवी येत होती ना, आता गंगेत नाव आहे का, आधार नाव तरंगली, वारच मुठीत दाबलं, हो वायूला मुठीत दाबलं आणि आकाशात नाव नेली. आता रतिसुख द्यायला काय हरकत आहे, सूर्य अडचण करतोय. त्या बाईने सांगितलं सूर्याचा प्रकाश आहे ना, रतिसुख कसं देता येईल. नुसती चुटकी वाजली, ए जाय ना, नुसती चुटकी वाजली, ए जाय ना. हे न निशापती भयो क्रोधाग्नी प्रज्वलित पाहे, सवे अंगुळीचा वेश तोये, तय निमाला दिनपती, नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेन लिहिलं का बाई करे सर. आवेश इतका प्राप्त झाला क्रोध, तय अंगुळीची या ध्वनी परे. अंगुळी म्हणजे बोट, ध्वनी म्हणजे आवाज, आपण याला चुटकी म्हणतो, चुटकी म्हणतो. ही चुटकी वाजायचा शेवट संपेपर्यंत सूर्याने ते स्थान सोडलं दुपारी 2:30 वाजता. आणि 2:30 वाजता अंधार पडला आणि दुसऱ्या देशात उजळलं. सूर्याला काढून दिलं, इतकं मथार ताकदवान. तिसरा मुद्दा सांगतो, 24 पैकी 3च, बाकीचे 21 सांगायला गुत्त थोडंच घेतलं मी, आहे का नाही. आणला असून तुम्ही 2 तासाकरता तुमचा रोजदार आहे, त्याच्यानंतर काय चालणार आहे तुमचं, गेले त्याच्यातले 1.5 तास. तुम्ही लय घोळलंय 6:30 वाजल्यापासून मला. विठाला विठाला हो, इतकं जे याच्यासाठी मी गथुडे नेऊन द्यालो त्या संसारातल्या लोकांना इतका वेळ देणं होईना. तुम्ही चांगलं कोंबडी अंडे घोळी ती तितकं घोळलंय मला 6:30 वाजल्यापासून. उभंच राहा महाराज, उभंच राहा. माणूस हुशार, मास्तर जरा चालूच असते. चालू या शब्दाचा अर्थ हुशार बरं का, बेअर्थ घेऊ नका. बेअर्थ लय. एका गावात पाणी आलं, आमदार साहेब, अचानक पाऊस पडलं आणि विटेवरच्या मालकाच्या आणि भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना. मस्त संध्याकाळी पाऊस पडवलंय, सोयाबीन सुकल्यात. हो, हे शेतकरी राजा आहे. तर शेतकरी राजा जर जगला ना, हा देश जगत असतो, देश जगत असतो. 2-4 हरामखोर म्हणले आम्हाला लय पगारी आहेत, बैंगण्या हरामखोरा. या शेतकरी राजानं गहू ज्वारीनं जायला पिकली तर तू सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खाशील का, नालाय का. अब्जानं जरी संपत्ती जवळ असली तरी गहू ज्वारीच्याच भाकरी खावा लागतात. आणि रक्ताचा घाम करून काढणारा राजा तो शेतकरी राजा आहे. तो पावसाशिवाय गोड होत नाही आणि त्याच्यासाठी पाऊस पडावा, गोड पुरावा. एका गावाला पाणी आलं, इतका पाऊस पडला आणि ते गाव पाण्यात डुबलं. आपोआपला प्राण मुठीत धरून म्हातारे कोतारे तरुण आबाल वृद्ध लेकरं बाळ जनावरं सोडून दिले. ते पोहून लांब गेले. माणसाला थोडंच पावता येते. ज्याला 2-2 मजली घरं आहेत त्याच्या घरावर गेले. आणि मग जिल्हा परिषदला सूचना मिळाली की आमच्या गावात पाणी घुसलं, तुमच्यासारख्याने पाठपुरावा केला आणि वरी फोन केला, आमके गाव पाण्यात अडकले, तिथले लोक बाहेर काढा. मग ते म्हणले सध्या आमच्याकडे 1 हेलिकॉप्टर आहे. असंच म्हणतात ना वाटतं त्याला, 1 आहे आमच्याकडे, पाठवा म्हणले 1. ते 1 पाठिलं तर त्याच्यात 4 जण पहिलेच बसून आले. काढायला कोणाला आले ते, ह्या पाण्यातल्या माणसाला. त्यान कशाला एकटं ते पायलटच पाठवा, चलिणारं ड्रायव्हर हेलिकॉप्टरचं. हे मधात आले खपके 3 बसून, ते झाले 4 आणि त्याच्यात बसते 4च. आणि मग काय करा काय करा काय करा. तर मग आधी कोणाला बाहेर काढायचं, तर गावाची पूर परिस्थिती तपासायला 2-4 अधिकारी गेलते. त्याच्यात 1 मास्तर गेलते, 1 मास्तर गेले, 1 बँकेचा अधिकारी गेला, 1 तलाठी गेला
हो, असे काही लोक गेले आणि कलेक्टर गेले. तर मग कलेक्टरनं हेड ऑफिसला फोन लावला, अरे गाव तर वाचवाच, पहिलं आमच्या चौघायला वाचवा. आता वरच्याने सांगितलं 4 माणसं मध्ये बसते, 4 माणसाची कॅपॅसिटी, इंग्रजी शब्द आहे ना, त्याच्यामध्ये 4च बसते. आता 5वा बसत नाही. तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एकच पर्याय, आम्ही दोरी सोडतो. मग अशी दोरी सोडली. मग या दोरीला एक मास्तर, एक बँकेचा अधिकारी, एक तलाठी आणि कलेक्टर 4 जण लटकले. तर त्या चालकानं सांगितलं 65 किलो वजन शिल्लक झाले. मर्यादेपेक्षा 65 किलो वजन शिल्लक झाले. याच्यातल्या 4पैकी 1 जणांना उडी हाना, अन्यथा मधले 4 आणि तुम्ही 4 आठी मरतो पाण्यात पडून. मग कलेक्टर साहेब म्हणले, मी लय पैसे कमी लेत गडे. नदीला पुरकावा येत असतो माहिती आहे का, सगळ्या वड्याचं पाणी तिच्यात गेल्यावर. तसे बारके बुरके वडे मी चट बंद केले, मायाच घरी घेतले. तर ना भरपूर पैसे कमीलेत, काय ताण नाही. आता सुखाचा संसार आहे, मी उडी हाणतो. गुरुजी म्हणले, कलेक्टर साहेब तुम्ही नका उडी हाणू. ज्याचे घरं वाहून गेलेत का त्याला इमानदारीनं घरं बांधायला पैसे द्या. बरं मी नाही हाणतो, मी नाही हाणी. मग बँकेचा मॅनेजर म्हणला, मी हाणतो. तर गुरुजी म्हणले, मॅनेजर साहेब अहो नालायक 2-4 माणसं बँकेत घेऊन एजंट आला की त्याचं सकाळच्याला संध्याकाळच्याला क्रॉप लोन पास करता, आणि ज्या शेतकऱ्याला ओरिजिनल 10 एकर जमीन आहे त्याला 100-200 कागद जमा करू त्याच्या नाकात दम आणता. असं करू नका, तुमचे पोरं झोपीत तुमची अंगुठी घेतील. त्या मॅनेजरला काय म्हणले गुरुजी, तुमचे पोरं झोपीत तुमची अंगुठी घेतील, तुमच्या पितराला संपत्ती शिल्लक व्हायची नाही. तुम्ही एकच काम करा, निष्ठावंत शेतकऱ्याला क्रॉप लोन एका चक्रात पास करी जा. बरं मी थांबतो. मग तलाठी म्हणला, मी हाणतो उड्या. तर गुरुजी म्हणले, तलाठी साहेब एक काम करा, पूर परिस्थितीनं ज्याची खरीच शेती वाहून गेली का त्याला तुम्ही दुष्काळाचा निधी द्या. आमच्या बंधूची बरीच वाहून गेली, त्याला 14,000 तलाट्याने लिहिले. मग इतकं वाहून नाही गेलं तरी मला 92,000 आलते 6 वर्षापूर्वी. गळ्यात शपथ, खोटं कशाला म्हणून. ते म्हणलं कोणाचं ढेलंय, बाळू महाराजाचं. लिहितच राहिलं, वाहून गेलं लिहितच. ते तलाठी मेलं बी. आता जरी नाव सांगितलं तर सस्पेंड कोण करीन त्याला. मेलं मागच्या आठवड्यात. ते मी होतो त्याच्या मातीला, मी जिथे यायचं कशाला इचकू. मेलं ते तलाठी, मेलं. तर ते काय म्हणला, ते गुरुजी काय म्हणले त्या तलाट्याला, ज्यांची खरी जमीन वाहून गेली का त्याला घसारा फसारा दुष्काळ देत जा. बरं. मग कोण हानीन? गुरुजी म्हणले, आमच्या लोकांची लय संख्या, 1 मास्तर गेलं तर काय होतंय. तर हे 3 जण खुश झाले, 3घांना टाळ्या वाजल्या. 3 मेले, फक्त गुरुजी वाचलं. इतके मास्तर लोक हुशार असते. 6:30 पासून बाळ्या घोळलाय. विठाला सुटकी वाजल्याबरोबर सूर्य गेला. हेच चालू होतं. काढून द्याला सूर्य, हलदा म्हणे, द्याला काढून सूर्य. मालकानं सांगितलं, आकाशात नाव घेतली, हरकत नाही. सूर्याचा प्रकाश रती सुखाला अडचण करीत होता, काढून द्यायला हरकत नाही. आता तिनं 3रा मुद्दा टाकला, बैकरे सर. लग्नविधी झाल्याच्या नंतर देवकर्म नावाचा एक विधी असतो, आपण ज्याला वरयात्रा म्हणतो वगैरे, कुलाचार शिष्टाचार वगैरे असतो. कुलदेवतेचा असं काही स्मरण वगैरे, देवदेवतेचं दर्शन घ्यावं लागते. आणि आपण प्रापंचिक जीवनामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये गोड वाढलेली माणसं आहोत आपण. काही देवताचर करायचं की नाही, तुला देवायचं दर्शन घ्यायचं का, 2च सेकंद डोळे झाकले, सर्व देवाला सांगितलं 5 सेकंदात आले पाहिजे. आपोआपल्या विमानात बसून सगळे देवता हजर. आणि बायकोला सांगितलं, पडपाया आता, पडपाया. आणि पाया पडायला सुरुवात केली. आता संसाराला काय हरकत आहे. 24 गोष्टीतल्या 3 सांगितल्या, 21 घरी गेल्यावर वाचा. दृष्टांत संपला. 3च गोष्टी पहा. दंगेतली नाव आकाशात नेता आली, इतकी ताकद अरुण बुवा. 2:30 वाजता दिवस माळीता आला, इतकी ताकद त्या महात्म्यात. सर्व देवता 5 सेकंदात 4-5 मिनिटात हजर आणल्या, इतकी ताकद. पण काम नाही जिंकत आला. साधू जण आणणार साहेब पाराशर. किती अधिकारी. या पाराशरांचं एका स्त्रीशी लग्न झालं, तिच्यापासून व्यास नावाचे पुत्र जन्माला आले. आणि व्यासांचं एका स्त्रीशी लग्न झालं, तिच्यापासून एक ब्रह्मवेत्ता जन्माला आला.
त्या ब्रह्मवेत्ता 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक मुनी श्री शुकाचार्य शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरी झाले शुकाचार्य ज्यांचा नातू. या विश्वातलं सगळं ज्ञान ज्याच्या मुखारविंदातलं उष्ट आहे असे व्यास सुपुत्र जन्माला आले. एक महाराज म्हणला मला इतकं पाठ आहे, एक म्हणला मला इतकं पाठ आहे. अरे सुंबळ्या बोंबलू नकोस, हे तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितलंय. काय तुझ्या बापाची जागिरी आहे का मी पाठ केलं काय येड्यावानी 2-2 मुठी थोत्राव आदळून बोंबलायला लागलास. व्यासोचिष्ट जगत्रया, या सर्व जगातलं ज्ञान व्यासांच्या मुखारविंदातलंय. हे मुलगा मग व्यासांसारखा मुलगा, शुकदेवांसारखा नातू, अशी ज्याच्या कुळात जन्माला येते तो आजोबा किती अधिकारी असेल पण काम नाही जिंकला. इतका कामी चित्र बघा. ज्याला 80,000 बायका होत्या, ज्याच्या भक्तीचं सूत्र ऐकत असताना शिवजी वेडावले आणि शिवजीनं त्याला 7 कोटी सोन्याचं घराचं गाव दिलं. 7 कोटी घरं होते त्याच्यात सोन्याचे, शुद्ध कांचनाची. अमावस्याच्या दिवशी प्रकाश पडायचा असे 7 कोटी सोन्याचे घरं त्याच्या मंत्रोच्चाराला भरून दिले. कारण 10 तोंडानं मंत्रोच्चार करत होता. निधियाम वृष्णिरर वयजत निरिज्जत्निरेनायाम यज्जायते वृष्णिरर वयज्जायास्तितायाम आपांपति निरभयायाम देशायाम भारतेषु यत् महाराष्ट्रेषु सतायाम इंदुतटां भवस्थितो इंदुतटास्थितायाम भुजपुनितो भयस्थिता सताळो ग्राम क्षत्रेणः तथा पुनितायाम बहुजन सर्वस्थितायाम क्षत्रेण बहुविधायाम कर्म निवृत्तज्जायते यतस् वैद्यकीय क्षत्रः शैक्षणिक क्षत्रः व्यापारे च क्षत्रः राजाश्रय तत क्षत्रः तत कृषि कर्मा क्षत्रेषु यत आयतेन सर्वस्थिता सताळा क्षेत्रेण यतम बहिकरे क्षर पुनितो यति सत्कारे स्थित जायो यत् कीर्तनो प्रगट्टे तथा गिरगावकर शर्मन्ने मिमध्रो राजाश्रयो बाबासाहेब शर्मन्ने तथा पुनितो सर्वानाम कृष्णदासा अति शर्मन्ने यत् नाव माहित नाही विठला पण गिरगावचा बाळ्या जरी इतका गोड म्हणतोय तर रावण किती गोड म्हणत असेल महाराज कल्पना करा. ते मंत्रोच्चाराचे निधी बळे ते पाशुपतारुडता नवाळे तै पंचानना स्थित कळे स्तुतिवादा तय भुवन प्राकट्य स्थितो हेम स्थिता जायते ना. म्हणून लंका रावणाने दिली. अहो इतका भक्तीमध्ये श्रेष्ठ एके दिवशी प्रसन्न होऊन पत्नी दिली. पण काशीतल्या मालकाचा मुलगा लय हुशार. म्हणून तर कोणत्याही पूजेला त्या काशीतल्या मालकाच्या मुलालाच बलिते. माणूस मेल्यावर बी त्यालाच. माणूस जन्माला आल्यावर त्याला कोणतीही पूजा गणानंद्वांगणवदे गवामहंगव प्रिय गणपतीचीच पूजा असते. आता त्या बाप्पांचं अधिष्ठान अनंत चतुर्दशीला दयानं असतं त्यांचं. ते गणपती बाप्पानं आपल्या मातोश्रीला सोडिलं. इतका रावण भक्ती क्षेत्रात मोठा, श्रीमंतीचं सांगत असताना फार मोठा श्रीमंत. सोनियाची संग याच्या लागी माणूस उतरे भंगार सांभाळण्यापेक्षा चांगलं आहे ना. काय का नाही. सोनियाचे पुरे समुद्राचा वेळा समुदाय गाढा राक्षसा फार मोठा बंग 80 सहस्र सुंदर कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरे. मागे पुढे म्हणतोय पाषाण परेश भूमिजा बुलंद. एवढा मोठा वैभवशाली रावण, 80,000 बायका. त्याची पत्नी एक इतकी सुंदर होती आमदार साहेब, इतकी सुंदर होती. स्वर्णाताई भारतातल्या प्रत्येक बाई आपण सुंदर दिसावं याच्याकरता दागिने घालतात, आपण नटावा याच्याकरता दागिने घालतात. अहो दागिने त्या बाईची विनंती करीत होते. सोन्यातला घाणपणा जाळायची ताकद जिच्या त्वचेत होती तिची त्वचा किती सुंदर असेल कल्पना करा. आणि अशी बायको मंदोदरी होती. तरी पण रावणानं एका पवित्र स्त्रीकडे पाहिलं. ती स्त्री जगाची मालकीन होती. तुम्हाला श्रीमंत किती करायचं, भिकारी किती करायचं, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही 7व्या अवतारातली त्रेतायुगातली लक्ष्मी सीता. हिच्याकडे फक्त वक्र दृष्टीनं पाहिलं. काम्या किती बेकार आहे पहा. काम्या सांगतोय हा नालायक काम्या किती बेकार आहे. नुसतं रावणानं तिच्याकडे पाहिलं. रावणाला सीतेला स्पर्श करायची ताकद नव्हती आणि स्पर्श जरी केला तर रावणाचा काही उपयोग नव्हता. का? सीतेच्या जवळ एकाच व्यक्तीचा काम शिल्लक राहत होता, त्याचं नाव राम. रामाच्या व्यतिरिक्त जो बी पुरुष केला तो किलिंबी होत होता. मग काय रावणाला गळ्यात बांधायची होती का? तरी पण त्याच्या डोळ्यात काम उत्पन्न झाला
पंढरपुरातल्या मालकाने दुपारी 2:15 वाजता आपटू हाणला. इतका कामी चित्र, इतका. पहा त्या रावणा काय झाले, शपथ पुरावा. केवढा मोठा रावण, ज्याला 7 कोटी घर सोन्याचे होते, नुसत्या कामामुळे विचित्र झालं. इतका कामी चित्र. एका साधूने एवढी तपश्चर्या केली, इंद्रपद हालत होतो. इंद्रपद हालत असताना इंद्रानं विचार केला, आपलं पद जातंय, ते महाराज आता इंद्र होते. पण त्या इंद्राला अप्सरा, देवांगना, तिलोत्तमा, मेनका, रंभा याच्यापैकी एक अप्सरा होती. तिनं सांगितलं त्या महाराजाला मी भ्रष्ट करते. इंद्रानं सांगितलं स्वराज्यातला 4था हिस्सा देऊन टाकतो, पण पद नाही गेलं पाहिजे. ज्यानं हजारो वर्ष तपश्चर्या केली, इंद्रपद भेटायला जाणार, काम किती बेकार आहे पाना. आणि मग ही बाई त्या महाराजाच्या दर्शनाला गेली. बांगड्या वाजल्याबरोबरच महाराज रागावलं, थांबू नकोस इथं, चल पळ इकडं. आवाज आल्याबरोबर बाई पळायची. पण बाई पुन्हा 2-3 दिवसाला जायची. ते महाराज एके दिवशी म्हणलं, ए बाई काऊन त्रास द्याली, 15 दिवस झालं मला ताण द्याली, मला बाईची सावली जमत नाही, आणि कशाला इथे आलीस तू. ती म्हणली, महाराज मला एका महात्म्याने सांगितलंय, तुझ्या जीवनात आलेलं संकट त्याच दिवशी दूर होईल. अमक्या अमक्या पर्वतावर एक साधू आहे, त्या साधूचं दर्शन घेतल्यावर तू पुण्य वाढल, पाप संपेल, तू त्या साधूच्या दर्शनाकरता जाय. पड बाहेरून पाय, मर पटकन. ती बाहेरून पाय पडली. ती कशाला पाय पडायला आलती, याचं वाजवायला आलती डबुलन. ती कशाची पाय पडत. ती वापस गेली आणि दुसऱ्या दिवशी आली, म्हणली, महाराज माझ्या आईने विचारलं, ज्या महाराजाच्या पाय पडली ते महाराज कसे दिसते. महाराज म्हणले, जा त्या माईला म्हणा गाढवानी दिसत. ते म्हणली, मा गाढवानी दिसणाऱ्याच्या पाय पड्यावर कसं पाप जाईल, मला तुम्हाला बघूच द्या. महाराज म्हणला, एकदा दार उघडीतो, पुन्हा शहाणपणा करू नकोस, काम लय बेकार आहे. जवळ गेल्यावर काय वाजन काय मिळच नाही. एक बाई एका महाराजाला म्हणली, तुम्हाला एकांतात बोलायचे. महाराज संन्याशी होता. ते म्हणला, बाई तू ताण देऊ नकोस, मी एकांतात बोलणार नाही. काय व्हायचं तर करा म्हणे महाराज, पण तुम्हाला एकांतात बोलायचं. आज बोलू उद्या बोलू म्हणता म्हणता 2-4 वर्ष गेले, आणि शेवटी ते महाराजाला त्या बाईने सांगितलं, तुम्हाला आज मला एकांतात बोलायचं. बाई तुला एकांतात 1 तास बोलतो, पण उद्या मग आई काय, उद्या स्नान झाल्याच्या नंतर तू लुगडण चोळी कुठे वाळू घालती. म्हणले, माझ्या वळणीवर. उद्या लुगडण चोळी आंघोळ केल्याच्या नंतर आमच्या पर्णकुटीवर वाळू घाल, म्हणजे आमच्या झोपडीवर वाळू घाल, मग मी तुला 1 तास बोलतो. त्या बाईनं लुगडण चोळी महाराजाच्या झोपड्यावर वाळू घातली, आणि महाराजाचं प्रवचन सुरू झालं. प्रवचन सुटल्यावर सगळी माणसं निघून गेले, आणि महाराज त्या बाईला नमस्कार करतात. बाई तू कधीपासून प्रवचन ऐकती. 15 वर्ष झालं. इतक्या प्रवचनातलं आजचं प्रवचन. बाई काय पागल माणसं आहे तू महाराज, मी 15 वर्षापासून प्रवचन ऐकते. प्रवचन ऐकताना सगळी लोक तुमच्याकडे बघत होते. 15 वर्षात आज असा एक दिवस उजाडला, सगळे लोक त्या लुगड्याकडून चोळीकडेच पाहत होते. महाराज म्हणले, बाई तू स्पर्श केलेली चोळीन लुगडं जर माझ्या झोपड्यावर वाळलं तर इतक्या लोकांच्या पोटात साखर कालवली, तुला एकांतात बोलल्या हे मला फुकून देते. मंजुळा तू पाया पडतो, तू माझ्याकडे येऊच नको. इतका कामी चित्र असतो ना हो, इतका कामी चित्र. आणि ह्या महाराजाला ती बाई म्हणली पाय पडायची. इंद्रपदाला जाणार महाराज, त्याचं नाव सांगत नाही, गुत्त थोडंच घेतलंय. सगळ्या गोळ्या या खाट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते. घाम येईन ना तुम्हाला, ही उद्या घ्या गोळी, किंवा दुसऱ्या कीर्तनकाराला विचारा. आणि मग त्या महाराजाचं दर्शन घेतलं. तिनं दुसऱ्या दिवशी आली रे, सांगितलं बाई तुला माय नको येऊ इथं. पुन्हा आली, 4-5 बाऱ्या आली. आता 6व्या बारी महाराज म्हणले दार उघडीत नाही. बाई रडूच लागली, काय झालं गावरायला. ऐकान म्हणे लयच अवघड झालं. आणि दार उघड्या बाई म्हणली, महाराज किती जनता पापी हे. लोक म्हणले महाराजानं बाई मुद्दाम ठेवली. कोण म्हणलं. ती म्हणे नाव तरी कोणाकोणाचे सांगू, नाव तरी कोणाकोणाचे सांगू. आजी या संन्यासी भवे रांध्या राधिले सोये, तै पुनिताग्र जाय दुराग्र सोय तयाची हो. काय गोड वाक्य वापरलंय. या संन्यासाच्या जीवनात ते स्त्री आली. कोण म्हणतंय कोणाकोणाचे नाव सांगू. ते म्हणलं आयुष्यभर तपश्चर्या केली, कवडीचं पाप केलं नाही, पण नालायक माणसं आपल्याला दोष लावते. जाऊ दे लग्नच करू. ती म्हणली बाई तुम्ही म्हणता लग्न करा, तुमच्या दाढीन मिश्यान ते काय तसं ओपतं का. नको वाढेली सुपाडावानी जटा लोळायला, तर असा नवरदेव असतो का. 10 मिनिटात कापून येतो. आणि गेलं दुकानात. आणि दुकानात गेल्यावर दाढी कटिंग लगे डायगी लावली, तलवार कटगीट मस्त. तिला म्हणलं आता तू तो साडी नेसून मी आता येतो. दुकानातून बाहेर पडल्यावर ते दाढी कटिंग करणार म्हणला, महाराज तुमची मालिश करायला मी येत होतो, तुम्ही संन्याशी आहेत म्हणून, पण तुम्ही संन्याशीहून दाढीन कटिंग डाय लावली, आता फुकट करीत नाही, पैसे द्या. आणि ते म्हणले माझ्याकडे कुठं पैसे आहेत, हे भीक मागायचं कटुरं द्या. आणि पैसे आल्यावर कटुरं घेऊन जा,
आणि मला पैसे द्या आणि कटोरं घेऊन जा. बाहेर आल्या म्हणले आता कुठं भीक मागायचंय. तिनं द्वारकान स्वयंपाक केला असेल ना. आणि घरी आला तर द्वारका कुठं. तवा संन्यासी म्हणला गंगा नाही पर्वकाळ नाही काय कू जटा उतारा आशा तो केशनाशा बहती रहे जमुना ऐशी रांड ठकड़ी मिली हजामले गया भगोना.